नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। खूप मोठी जॉब अपडेट आहे। 2500 जागांसाठी जॉब अपडेट आहे। ONGC म्हणजेच काय, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे ही जॉब अपडेट आहे। कमीत कमी 2500 जागा आहेत अवेलेबल। आपण बघणार आहोत पोस्ट कोणते कोणते आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, एज क्रायटेरिया काय आहे, त्याच्यानंतर इथे शिक्षण काय लागणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, हे पूर्णपणे मी तुम्हाला इथे सांगणार आहे। ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड खूप मोठी कंपनी आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला हे जॉबची जी अपॉर्च्युनिटी आहे मिळालेली आहे। त्यासाठी तुम्ही हे मिस करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करणार आहे। त्याच्यानंतर फॉर्म्स कधी भरायचे आहेत, फॉर्म्स किती तारखेला भरायचे आहेत, फॉर्मची शेवटची तारीख काय आहे, हे पूर्णपणे मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण बघून घेऊया। ONGC रिक्रुटमेंट 2023 2500 जागांसाठी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत भरती आलेली आहे। ऑनलाईन अर्ज करायचा आहे, लक्षात घ्या, अर्ज आहे ते ऑनलाईन करायचा आहे। कमीत कमी वॅकन्सी 2500 आहेत। त्यानंतर आपण सगळी माहिती बघणार आहोत। हे बघा, पदाचे नाव काय आहे, पदवीधर अप्रेंटिस आहे, ट्रेड अप्रेंटिस आहे, टेक्निशियन अप्रेंटिस आहेत, हे 3 पद आहेत। पदसंख्या एकूण 2500 पद आहे, म्हणजे 2500 पद आहेत, 2500 पद आहेत। त्यानंतर इथे नोकरीचे ठिकाण बघा, पूर्ण भारतात तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। तुम्ही पूर्ण भारतात कुठेही असू द्या, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहे। वयोमर्यादा दिलेली आहे बघा, खुला प्रवर्ग 18 ते 24 वर्ष आहे, राखीव प्रवर्ग SC ST 18 ते 29 वर्ष आहे, OBC 18 ते 27 वर्ष आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन करायचा आहे। तुम्हाला जे ऑनलाईन फॉर्म दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे। कोणतेही शुल्क नाही, ते बघा, फीस कोणतेही नाहीत। अर्ज सुरू होण्याची तारीख 1 सप्टेंबर 2023 आणि शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे। इथे तुम्हाला मी लिंक सुद्धा देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, हे सुद्धा बघायचं आहे। लक्षात घ्या, 3 पद आहेत। कोणते कोणते, पदवीधर, ट्रेड आणि टेक्निशियन, यासाठी 2500 पद आहेत। आपण सॅलरी डिटेल्स बघणार आहोत। पदवीधर अप्रेंटिस आहे त्यांना स्टायफंड 9000 भेटणार आहे। ट्रेड अप्रेंटिस असेल त्यांना 7000 भेटणार आहे। टेक्निशियन असेल त्यांना 8000 भेटणार आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे आहे बघा, ग्रॅज्युएट अप्रेंटिस असाल तर कमीत कमी BA, BCom, BSc, BBA, BE किंवा BTech हे झालेलं असेल तरी चालणार आहे। त्यानंतर जे डिप्लोमा असणार आहे त्यांचा डिप्लोमा कंप्लीट झालेला पाहिजे आहे। त्यानंतर जे ट्रेड अप्रेंटिस आहे त्यांचं 10th आणि 12th ITI झालेलं पाहिजे आहे। 10th और 12th किंवा ITI झालेलं पाहिजे आहे। हे 3 आहे। ग्रॅज्युएट अप्रेंटिस साठी बघा, लक्षात घ्या, क्वालिफिकेशन वेगळं आहे, डिप्लोमा साठी वेगळं आहे, आणि ट्रेड अप्रेंटिस म्हणजे तुम्ही फक्त 10वी पास असाल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहे। तुमची 12वी झाली असेल तरी सुद्धा इथे चालणार आहे। यांचं लक्षात घ्या, इथे 22 वर्क सेंटर्स आहेत, वेगवेगळ्या लोकेशन्सला आहेत। तुम्ही ते कुठेही जॉईन करू शकणार आहात, पूर्ण भारतातून कुठेही जॉईन करू शकणार आहेत। लक्षात घ्या, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड कडून ही भरती आहे। त्यासाठी तुम्हाला अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह असू द्या, डेटा एंट्री ऑपरेटर असू द्या, किंवा इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिशियन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, असे वेगवेगळे भरपूर सारे पद आहेत। हे PDF आहे, ह्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही पूर्णपणे बघून घ्यायचं आहे। अप्लाय करताना काय करायचं आहे, प्लीज चेक वेदर यू आर एलिजिबल, तुम्ही कोणत्या सीटला एलिजिबल आहे ते बघायचं आहे। म्हणजेच काय, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये बसताय का, ट्रेडमध्ये बसताय, ITIचं आहे का, डिप्लोमाचं आहे, ते बघायचं आहे, आणि तुम्हाला ते फॉर्म फिल करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे ॲक्टिव्ह ईमेल ID आणि मोबाईल नंबर पाहिजे आहे। त्यानंतर तुमचं फोटोग्राफचं जे रूल्स आहेत ते सांगितलेलं आहे, साईज बिटवीन 20 to 50 KB सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर पेपर्स बेस्ड ॲप्लिकेशन विल नॉट बी एक्सेप्टेड सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ऑनलाईनच ॲप्लिकेशन्स भरायचं आहे। जे पोर्टल आहे ते पण, त्याचे लिंक मी तुम्हाला देणार आहे। ठीक आहे, हे झालेलं आहे ONGC रिक्रुटमेंट बद्दल। काही जरी क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा। लाईक करा आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।